माझे नाव प्रतीक्षा गौतम कांबळे, वर्ग 7वा। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, माझे मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे। तरी सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती। मातृत्वाचा दर्पण घेऊन जिचा जन्म झाला आहे, जसा सूर्य रात्रीच्या अंधाराला मिटून सूर्य उदय होतो, तशी माझी सावित्री स्त्री यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन आली। घराच्या उंबरठ्यावर बाहेर पाऊल न टाकणाऱ्या स्त्रीच्या जीवनाचं सोनं केलं। संपूर्ण जनतेला स्वतःच्या नावाची लेखी ओळख जिने करून दिली। चूल आणि मूल या संकल्पनेतून महिलांना बाजूला काढून त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव ज्यांनी करून दिली, त्या क्रांती ज्योती म्हणजे सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन। महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगाला परिचित असणारा सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 साली पहिल्या टप्प्यात सावित्रीबाईंनी मोठी किमया केली होती। हे इतिहास सिद्ध झाले आहे। सावित्रीबाई या महिला समाज सुधारक होत्या। मराठीतील पहिल्या कवयित्री होण्याचा बहुमान देखील त्यांना मिळवला होता। म्हणून ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही, ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही। बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का, बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का। दे रे हरी पलंगा काही पशुही ऐसे बोलत नाही, दे रे हरी पलंगा काही पशुही ऐसे बोलत नाही। विचार नाचार नाही तयास मानव म्हणावे का, विचार नाचार नाही तयास मानव म्हणावे का। 1848 रोजी भिडेवाड्यात ज्योतिरावांनी सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली। साऱ्या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले। म्हणून आज मुलांच्या बरोबर शिकून डॉक्टर, इंजिनियर आहेत ते फक्त सावित्रीबाईंमुळे। अशा महान स्त्रीला माझे कोटी कोटी प्रणाम। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय हिंद।